मंठा तालुक्यातील दुधा येथील मातंग समाज आणि बौद्ध समाज यांची स्वतंत्र सातबारावर नोंदणी असलेल्या स्मशानभूमीतून दुधा येथील स्थानिक वाहनधारक मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक करत असल्याने समाजाच्या भावनांना ठेच पोहोचवण्याचे काम वाळू तस्कर करीत आहे। यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी तहसीलदाराकडे केली आहे। या स्मशानभूमीतून वाळू वाहतूक करू नये म्हणून स्वतः 2 वेळेस ग्रामस्थांनी हा रस्ता खोदून बंद केला होता, तरी सुद्धा वाळू चोरांनी तो रस्ता पूर्ववत करून वाळू वाहतूक सुरूच ठेवल्याने ज्या स्मशानभूमीतून हा वाळू चोरीचा रस्ता आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्थीवर आल्या असून त्या सर्व अस्थी तरुणांनी एकत्र केल्या आहे। दुधा गावात वाळू चोरांची दहशत वाढल्याने सर्वसामान्यांना त्रास होतोय। हा रस्ता बंद करावा यासाठी सज्जाचे तलाठी महेंद्र साळवे यांना वारंवार सांगूनही कुठलीच कारवाई केली नाही असे निवेदनात म्हटले आहे। संतोष नाथा कांबळे राहणार दुधा आमच्या स्मशानभूमी हद्दीतून दुधा इथून रात्र आणि दिवस रेती उपसा चालू असल्यामुळे आम्हाला त्रास होत आहे। स्मशानभूमीच्या आमच्या मूर्त्यावरून देहमूर्तावरून गाड्या जात आहेत, तरी याची नोंद आम्ही कलेक्टर ऑफिस तहसीलदार पंचायत समिती ते सगळे अर्ज देऊन पण कुठली कारवाई होत नसताना त्यावर ॲक्शन घ्यावा ही माझी विनंती आहे। गाव माझा न्यूज करिता बाळू गायकवाड, मंठा, जालना।